हाय हॅलो नमस्कार. मी आहे ऋतुजा आणि स्वागत करते तुमचं अजून एका नव्या व्हिडिओमध्ये. तुम्ही कधी अशी मुळ्याची भाजी बनवली आहे का? आपण शक्यतो मुळा खिसून त्याची भाजी बनवतो आणि मुळ्याच्या पानांची तर बनवतच नाही. काही ठिकाणी बनवत असतील पण माझ्या माहेरी कधीच नाही बनवली गेली आणि सासरीही नाही कधी बनवली गेली. त्यामुळं मला माहीतच नव्हतं की या पानांची पण भाजी बनवली जाते. तर ती कशी बनवली जाते मी तुम्हाला आज दाखवते. तेलामध्ये थोडंसं लसूण आणि हिरवी मिरची परतून घ्यायची. नंतर आपण बटाट्याच्या फोडी करतो तशा मुळ्याच्या पण फोडी करून घेतल्यात आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून परतून घेतलं आहे. आणि मुळ्याची पानं असतात ते एकदम बारीक बारीक चिरून त्यामध्ये मी टाकली आहे. ज्यांना मुळ्याची भाजी आवडती नाही का किसून घेतलेली, त्यांना ही पण भाजी नक्कीच आवडणार. तर मुळ्याची पानं टाकून मी असं छान परतून घेतलं आहे. तर मी भाजीवाल्याकडे गेल्यानंतर त्या भाजीवाल्यानं मुळा मी घेतला होता तर त्याने पानं तशीच दिले. म्हटलं काढून द्या नाही का, घरी जाऊन परत डस्टबिनमध्ये टाकण्यापेक्षा ते तिथंच ठेवलेले की बरे नाही की ते नंतर भाजीपाला ते जनावरांना टाकतात आणि आपण घरी आलो काय डस्टबिनमध्येच जातो. त्यामुळं मग त्यांना म्हटलं घ्या. ते म्हटले नाही ताई याची भाजी बनवली जाते. आणि त्यांनी कशी बनवली ते सांगितलं. मग मी घरी येऊन यूट्यूबवर ते सर्च केलं आणि बनवली तर ती खरंच खूप छान बनती. त्यामुळं मी इथं पण तुमच्यासोबत ट्राय करते. भाजी छान शिजल्यानंतर त्यात फक्त शेंगदाण्याचा कूट टाकला आणि छान लागते भाजी. तुम्ही पण एकदा नक्कीच ट्राय करून बघा. नसेल बनवली तर बनवून बघा आणि बनवत असाल तर सांगा कशी लागते ती. नंतर दुपारी रुहांसाठी बनवत होते मी. मला असं धपाटं बनवायचं होतं, कोबीचं थालीपीठ बनवतो ना तसं. तर मी काय केलं होतं, घरून आणलेलं चकलीचं पीठ आणि हे तिखट पुऱ्यांचं पीठ एकाच डब्यात ठेवलं होतं. त्यामुळे त्या चकलीच्या पिठाचा वास त्या पण पिठाला लागला आणि दोन्ही इक्वल क्वांटिटीमध्ये आणलेले. त्यामुळे नक्की कोणतं पीठ कशाचं हेच समजत नव्हतं. खूप वेळ प्रयत्न केला ओळखायचा पण ते काय प्रयत्न नाही केला. शेवटी ठरवलं की खाल्ल्यानंतर समजेल आपल्याला कोणतं पीठ कशाचं होतं. त्यामुळे मी बनवलंच. पण लकीली ते बरोबर पीठ निघालं तिखट पुऱ्यांचं. आणि यामध्ये मी कोबी, कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं लसूण टाकून त्या पिठामध्ये मिक्स करून मी हे बनवलं आहे. आणि हे खरंच चवीला खूप छान बनतं. तुम्ही जर कधी बनवलं नसेल तर बनवून बघा. कोबी डायरेक्ट मिक्सरमध्ये बारीक करून टाकलं होतं मी. नंतर संध्याकाळी त्यांनी आणलेलं काही सामान होतं ते मी आता व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवते. केळी आम्हाला रोज लागते त्यामुळं केळी सारखंच आणावं लागते. इथं मी त्यांनी आणलेलं सामान लगेच डब्यामध्ये ठेवून घेते, कारण नंतर तसंच ठेवलं तर ते कितीही दिवस तसंच वरती पडलेलं राहतं. लगेचच्या लगेच ठेवलेलं बरं पडतं. त्यामुळं मग मी पण लगेच ठेवून घेते. असं नाही की माझं प्रत्येक वेळेस लगेच ठेवून होतं. कधी कधी कामात असेल तर नाही होत, पण जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी लगेच ते ठेवून देते. इथं गरा आणलेला लगेच मी ते सोडून घेतला आणि असं गोल गोल फिरून बघत होते कुठं काही खराब तर नाही ना. ते करता करता थोडंसं खाली सांडलं पण मग काय बाकी सगळं झाल्यानंतर ते साफ पण लगेच करून घेतलं. जेवढं आणलं आहे तेवढं लगेच जागेवर ठेवून दिलं. जेवढा काही पसारा होता तेवढा सगळा म्हणजे कात्री वगैरे सगळं जागेवर ठेवलं. आणि जे सांडलं होतं ते लगेच मी पुसून घेते, कारण दिवसभर काही ना काही रुहांसाठी बनवलंच जातं. त्यामुळे मग गॅस पुसूनच संध्याकाळी स्वयंपाकाला सुरुवात केली आहे. इथं मी ते यायच्या आधीच हुलगे हळद मीठ टाकून शिजून घेतले होते. एक शिट्टी काढून घेतली होती आणि लसूण कांदा कापून ठेवला होता. मग काय नंतर लगेच कोथिंबीर चिरून भाजी टाकायला घेतली. भाजीमध्ये मी जास्त काही टाकत नाही. गावाकडे बनवतात तशी एकदम साधी भाजी बनवते आणि तीच भाजी खरंच छान लागते. त्यात काय टोमॅटो, गरम मसाला, कांदा लसूण मसाला टाकायची काही गरज नसते. फक्त तेलात लसूण आणि कांदा परतून घेतला आणि त्यामध्ये हळद आणि तिखट टाकून त्यात लगेच ते शिजवलेले हुलगे मिक्स केले. बाकी काहीच एक्स्ट्राचं मी टाकत नाही. आणि अशीच भाजी खरंच छान लागते. ही मी बाजरीच्या भाकरीबरोबर हे करणार म्हणजे खायला घेणार होते. तर आज झालं असं की जास्त हुलगे झाले. मग काय त्यातलेच थोडे हुलगे घेतले आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेतले. थोडंसं शेंगदाण्याचा कूट ॲड केला आणि भाजी लगेच दुसऱ्या गॅसवर उकळायला ठेवली. भाजी करून झालं की मी लगेच असं जेवढा पसारा झाला तेवढा लगेच आवरून घेते, म्हणजे पसारा होत नाही. आणि एका साईडला भाजी होती, दुसऱ्या साईडला भाकरी केल्या आणि लगेच जेवायला घेतलं. आज त्यांनी ते फरसाण आणलं होतं ते लगेच त्यांना खाऊन बघायचं होतं कसं लागतं. मग ते पण ताटात वाढून दिलं आणि असं आजचं जेवण मेनू होतं. मग जेवण झाल्यानंतर सगळे भांडे सिंकमध्ये ठेवलेले आणि किचन ओटा मस्त धुवून घेतला. सगळे छोटे छोटे कण निघतात. आपण नुसतं पुसून घेतलं तर ते कुठंतरी थोडंफार राहतंच, म्हणून मग मी सगळं धुवूनच घेत असते.
नंतर मग लगेच रात्रीचे भांडे पण क्लीन करायला घेतले. रात्रीच घासून ठेवलेले ते परवडतं, कारण थोडं तरी गरम पाणी असतं वरच्या टाकीतलं. सकाळी घासायचं म्हटलं तर ते बघून कंटाळा पण सकाळ सकाळ फ्रेश पण वाटत नाही. त्यामुळं मी रात्रीच भांडी घासणं प्रेफर करते. सगळे भांडे आधी धुवून घेतले आणि नंतर सिंकमधलं ते खरकटे ते पण काढून घेतलं आणि नंतर मग भांडी घासायला घेतली. त्यामुळं पाणीही ब्लॉक होत नाही आणि आपल्याला भांडे घासायला जास्त वेळ पण लागत नाही आणि जास्त कंटाळवाणंही वाटत नाही. त्यामुळं मग लगेच भांडे आपले होतात. अशा पद्धतीनं मी सगळं साफ केलं. थोडंसं गॅसचं दूध सांडलं होतं ते पण मग गॅसचं हे पण लगेच धुवून घेतलं. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. सकाळी सकाळी असं फ्रेश किचन पाहायला खरंच बरं वाटतं. त्यामुळं मग मी रात्री सगळं साफ करून ठेवत असते. जे करत नाहीत त्यांनी एकदा रात्रीचं किचन साफ करून बघा. खरंच सकाळी फ्रेश वाटतं आणि कामही लवकर आटोपतात.